नमस्कार. एक्सप्लोर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चटपटीत असा स्ट्रीट स्टाईल वडापाव. फ्लफी आणि खूप जास्त कुरकुरीत होतो आणि सोबतच काही टिप्ससुद्धा देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, सगळ्यात आधी तुम्हाला पाहिजे तेवढे बटाटे उकडून घ्या. जर कुकरमध्ये शिजवत असाल तर एकच शिट्टी लावा, म्हणजे बटाट्याचं जास्त गाळ होत नाही आणि वडे बनवताना ते सुटत नाही. तर बटाटे उकडल्यानंतर बटाट्याची साल काढून ते मॅश करून घ्या. त्यानंतर लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि थोडे धने हे सर्व एकत्र बारीक करून घ्या. त्यानंतर बेसन पीठ घ्यायचे. त्यात मीठ, हळद, ओवा आणि लाल मिरची पावडर टाकून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे. हे सर्वात महत्त्वाचं आहे बेसन पीठ. बेसन पीठ जास्त घट्ट नाही करायचं आणि खूप जास्त पातळही नाही करायचं. बेसन पीठ हातात घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं हातातून सुटलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसन पिठात गाठी राहू द्यायच्या नाहीत. आता गॅसवर कढई ठेवून 1 चमचा तेल तापायला ठेवा. तेल तापल्यानंतर मोहरी टाका. मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता टाका. जिरंही टाकू शकता तुम्ही, मला आवडत नाही त्याच्यामुळे मी जिरं स्किप केलं आहे. मग वाटण, हळद आणि चवीनुसार मीठ टाका. हे सगळं व्यवस्थित परतून घ्या आणि मग मॅश केलेले बटाटे टाका आणि कोथिंबीर टाकून हे सर्व छान मिक्स करून घ्या आणि थंड करायला ठेवा. तोपर्यंत गॅसवर कढई ठेवा आणि खूप भरपूर तेल टाका आणि तेल तापवा. नंतर बटाट्याच्या चटणीचे छोटे छोटे वडे तयार करा आणि बेसन पिठात बुडवून गरम गरम तेलात सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. लक्षात ठेवा, बेसन पीठ वड्याला जास्त जाडसर नाही लावायचं, नाहीतर वडे आतून कच्चे राहतात किंवा वरून करपतात आणि आतून म्हणजे वरून काळे दिसतात आणि आतून तसेच कच्चे राहतात. त्यामुळे वड्याला बेसन पीठ थोडंसं म्हणजे फक्त बुडवायचे आणि वर काढून लगेच तेलात सोडायचे. तयार आहेत आपले वडे. आता छान पाव आणि चटणीसोबत सर्व करा आणि एन्जॉय करा. वडापावसोबत खाल्ल्या जाणाऱ्या 2 महत्त्वाच्या चटण्यांच्या रेसिपी मी माझ्या एक्सप्लोर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. नक्की जाऊन पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.